नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षाचे संस्थापक, पत्रकार, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. या निमित्त मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोघेही सख्खे मावस आणि सख्खे चुलत बंधू उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे हे खऱ्या अर्थानं उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी आपल्या भाषणात ते बोलूनही दाखवलं. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आजच्या राजकारणाची स्थिती पाहून मन विषण्ण होतं, उद्विग्न होतं. असं बोलत आज केव्हा काय कुठं काय घडेल कळत नाही. एक प्रकारे राजकारणातील पदाधिकाऱ्याचा लिलाव चालू आहे की काय अशी स्थिती आहे. आणि म्हणून आज घडीला हिंदू हृदय सम्राट माझे चुलते बाळ ठाकरे हे जिवंत नाही, हे बरंच झालं, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर याच कार्यक्रमात बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जीव गेला तरी भेद तर आपण गुलाम होणार नाही आणि गुलाम म्हणून जगणार पण नाही. आज काही व्यापारी वृत्तीची राजकारणातील मंडळी खरेदी विक्रीचा व्यवहार जोमाने करत असून गुलाम म्हणून काही जणांना आपल्या याच्यात जाळ्यात ओढत आहे आणि गुलामगिरी करताना करायला लावत आहे. आणि हे चित्र भयावह आहे. यामुळं विकास तर होणार नाही पण ऱ्हास मात्र होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बाळासाहेब ठाकरे प्रेमी लोक उपस्थित होते आणि त्यांनाही या दोन्ही भावांनी ही भावना व्यक्त केली, त्यांच्या मनात खोलवर रुतली असंच दिसून येत होतं. खामसवाडी येथील मूळ रहिवाशी रंगनाथ बंडगर यांच्या पत्नी सुछाया रंगनाथ बंडगर या परवा पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत लातूर महानगरपालिकेतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून विजयी झाले आहेत. सुछाया रंगनाथ बंडगर या नगरसेविका झाल्या म्हणून त्यांच्या मूळ गावी खामसवाडी येथे परवा खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील यांनी दोघा पती पत्नीचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार केला. रंगनाथ बंडगर हे काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. सामाजिक कामात झुकून देणारा रंगनाथ बंडगरनं लातूरला आपल्या रोजीरोटीसाठी स्थलांतर केलं आणि तिथंही आपल्या कामाच्या पद्धतीमुळं आपला जम बसवला आणि काँग्रेस नेत्यांचा विश्वास संपादन करत आपल्या पत्नीला काँग्रेसकडून नगरसेवक पदाची उमेदवारी मिळवली आणि ते निवडणूक जिंकली पण. सुछाया बंडगर आणि रंगनाथ बंडगर या दोघांचंही आपल्या अण्णा चॅनल अभिनंदन करतं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देत.
आमचे स्नेही शाहू पाटोळे यांच्या मराठी अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दलित किचन्स इन मराठवाडा आता भारतभरच नव्हे तर जगभर पण चर्चिलं जातं. काल कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे खवा आणि किताबे या कार्यक्रमात तेथील जुबिन रिसॉर्टमध्ये या पुस्तकावर चर्चा झाली. या पुस्तकाचे मूळ लेखक शाहू पाटोळे यांच्याशी बंगळुरू येथील वाचकांनी संवाद साधला. वाचकांच्या प्रश्नांना लेखक शाहू पाटोळे यांनी पण योग्य समर्पक आणि योग्य ती उत्तरं दिली आणि त्यांच्या शंका कुशंका दूर केल्या. आपलं हे पुस्तक दलितांवर खाण्यापिण्यात पण कसा अन्याय होत होता आणि ते मग आपलं भूक कशी भागवत होते याची माहिती जगाला व्हावी यासाठी आपण हे पुस्तक लिहिलं असल्याचंही त्यांनी कार्यक्रमात स्पष्ट केलं. जिल्हा परिषद निवडणुकीचा छाननीच्या दिवशी कसबे तडोळे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार देवदत्त गोरे यांच्या अर्जावर भाजप उमेदवार संजय लोखंडे यांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपावर दोन्ही बाजूचं म्हणणं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ऐकून घेतलं आणि सुनावणीसाठी दुसऱ्या दिवशी ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी देवदत्त गोरे यांच्यातर्फे ॲडव्होकेट रमेश मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेपाच्या कसा चुकीचा आहे याबाबत आपलं म्हणणं ठेवलं आणि हे म्हणणं निवडणूक अधिकाऱ्याला पटलं. त्यामुळं देवदत्त गोरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिलेला आहे. आता कसबे तडोळे या जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून देवदत्त गोरे यांची लढत भाजप महायुतीचे उमेदवार संजय लोखंडे यांच्याबरोबर होणार आहे. कसबे तडोळे त्यानंतर दुधगाव, येडशी आणि जवळा दुमाला आदी गावांचा छोटक आणि असा हा जिल्हा परिषद गट आहे. या गटात कसबे तडोळे आणि येडशी हे 2 पंचायत समिती गण आहेत. कसबे तडोळे पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तरुण अशा बालाजी मनके यांना उमेदवारी दिली आहे. हा गण ओबीसी राखीव असून येडशी गण खुला आहे आणि तिथं तो खुला महिलांसाठी आहे. इथं सस्ते आणि पवार अशी लढत होणार आहे. पण आज याबरोबर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत धाराशिव तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गटात कोणी आणि किती अर्ज दाखल झालेत याची यादी देत आहोत. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.